हिंगोलीत रस्ता सुरक्षा अभियान केवळ कागदापुरतेच, रस्ते अपघात रोखण्यासाठी दरवर्षी राबविले जाणारे रस्ता सुरक्षा अभियान प्रत्यक्षात मात्र प्रभावी ठरत नसल्याचे चित्र आहे। लाखो रुपये जनजागृतीवर खर्च करूनही अपघातांची संख्या कमी न होता वाढतच असल्याने हे अभियान केवळ कागदोपत्रीच मर्यादित राहिले आहे, अशी चर्चा नागरिकांत आहे। रस्ता सुरक्षा अभियान 2026 चे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी त्यांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले। मात्र प्रत्यक्षात उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून केवळ उद्घाटन कार्यक्रम, पुस्तिका वाटप इतपतच कार्यवाही होत असल्याचा आरोप होत आहे। दरम्यान अवजड वाहने व खाजगी वाहने परवानगीशिवाय रस्त्यावर धावत असताना अपघातांवर नियंत्रण ठेवण्यात यंत्रणा अपयशी ठरत आहे। हेल्मेटयुक्त अपघातमुक्त हिंगोली सारख्या अभियानांवर मोठा खर्च होऊनही परिणाम दिसत नसल्याने अपघातांना जबाबदार कोण याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे। हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य।